त्यामुळे आणि सुपर्णा अशी आहे ना, ती म्हणजे ती वाईट नाहीये, पण ती स्वार्थी आहे. तिला सगळं माझं माझं माझं, तसंच आनंदी माझी आहे तर ती माझ्याकडेच राहिली पाहिजे असं तिचं मत. आणि बाकी इतर फॅमिलीज किंवा लक्ष्मी निवासमध्ये म्हटलं तर माझं भावना म्हणजे अक्षयाशी खूप छान बॉन्डिंग आहे. आमचे सीन्स कारण एकत्र असतात, त्यामुळे ऍक्ट्रेस म्हणून तर ती छान आहेच, माणूस म्हणून पण खूप गोड आहे पोरगी. आणि मी तिला कायम सांगत सुंदर स्वयंपाक बनवते सुप्रीती, त्यामुळे इट्स फन वर्किंग विथ हर. तू गातोस की नाही मग? मी गायचो. आता मी गात नाही, आता मी गुणगुणतो. आता गुणगुणू शकतोस का? अरे बापरे, नको आज नको. बघा, सी यू गॉट द रिॲक्शन. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते. आज मी आली आहे लक्ष्मी निवासच्या सेटवर आणि आपल्या आता सोबत आहेत रवी आणि सुपर्णा, म्हणजेच आपले दुष्यंत आणि सुप्रीती. हॅलो दुष्यंत, सुप्रीती. हॅलो. कशा आहात तुम्ही दोघं? झक्कास. आजचा असा माहोल काय तुमचा? आमचं जनरली घर वेगळं असल्यामुळे शूटिंग वेगळ्या ठिकाणी असतं, त्यामुळे आज बरेच दिवसांनी आम्ही एकत्र सगळ्या लक्ष्मी निवासच्या सगळ्या फॅमिलीवर शूट करतोय आणि तो माहोल कायम छानच असतो. आमच्या गप्पा होतात, म्हणजे ऑन स्क्रीन जरी आमचं भांडण असलं त्यांच्यासोबत तरी ऑफ स्क्रीन खूप छान केमिस्ट्री आहे सगळ्यांसोबत. आता जसं तू म्हणालास की आमच्याकडे खूप असे कास्ट आहे किंवा खूप लोक आहेत, मग तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांच्यासोबतचा? खूप ग्रेट. म्हणजे आम्ही सगळे आर्टिस्ट किंवा ओव्हरऑल सगळीच टीम आम्ही एक फॅमिली सारखेच राहतो. म्हणजे असं वाटतच नाही आम्हाला की आम्ही शूट करायला आलोय किंवा असं काही वेगळं करतोय. आम्ही मजा मस्ती चालू असते सेटवर आणि धमाल चालू असते, तेवढंच आम्ही कामही करतो आणि तितकीच मजाही करतो आणि सगळ्यांसोबत छान केमिस्ट्री आहे. सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत. इट्स लवली, कारण का बऱ्याच जणांबरोबर याच्या आधी काम झालेलं आहे. हर्षदाताईसोबत याच्या आधी मी काम केलं होतं, तुषारदादासोबत केलं आहे, किंवा डॉक्टर निखिल राजे शिर्के, ही इज माय सिनियर फ्रॉम माय स्कूल, सो त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे तो नॉस्टॅल्जिया एक असतो, परत काम करण्याची मजा वेगळी असते नवीन प्रोजेक्टसाठी. आणि नॉर्मलीच मला असं वाटतं फक्त आमचाच सेट असं नाही, माझ्या मते कुठल्याही सेटवर हेच होत असेल की जेव्हा सगळी कास्ट अँड क्रू एकत्र एका लोकेशनला जेव्हा शूट करत असते तेव्हा शूटिंग सायमल्टेनियसली होतच असतं. मूळ सगळ्यांचा उद्देश असतो गप्पा आणि धिंगाणा, जे इथं व्यवस्थित होतं. वेळ मिळतो तेव्हा शूट करतो, अदरवाईज मस्ती चालू असते. म्हणजे असं दिवसभर तुमच्याकडे खूप चांगला माहोल असेल की अरे काय मजा येत असेल तुम्हाला. ऍब्सोल्युटली. आता तू 3 Idiots मधून सगळ्यांच्या समोर आला होतास, मग तेव्हा जरा एक कॅरेक्टर वेगळं होतं, शांत मुलगा किंवा ऐकणारा मुलगा, आणि अचानक तुझं कॅरेक्टर चेंज झालंय की मी आता काहीतरी कट कारस्थान करणार, काहीतरी गडबड करणार की समोरच्याला टेन्शन आलं पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे अरे बाबा मी का जगतोय. करेक्ट. मग तुला काय वाटतं त्या बाबतीत? छान वाटतं, कारण का मी पहिल्यांदी निगेटिव्ह भूमिका करतोय, त्यामुळे इतकी फुल लेंथची, म्हणजे एपिसोडिक्समध्ये याच्या आधी केलं होतं, पण डेली सोप पॅटर्नमध्ये मी निगेटिव्ह रोल पहिल्यांदा करतो आहे. आणि ऑफकोर्स कुठलाही रोल ॲज ॲन ॲक्टर तुम्हाला चॅलेंज करतच असतो, आणि ही भूमिका पहिल्यांदा करत असल्यामुळे ती जास्ती चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. होपफुली लोकांना ती आवडती आहे. तुम्ही मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पण कलाकारासाठी मजा असते ना ती वेगळा रोल करायचा, आणि 3 Idiots हे इतकं मोठं प्रोजेक्ट आहे बायोडेटातलं, सो आय विल बी ऑलवेज ब्लेस्ड टू हॅव दॅट फिल्म इन माय बायोडेटा. आणि मला असं वाटतं तीच लेगसी आता ह्या प्रोजेक्टनी पुढे कंटिन्यू होईल. किती भारी. म्हणजे तुला आता ते असं आठवत असेल की मी काय करत होतो आणि आता किती वेगळं कॅरेक्टर अनुभवतोय, आणि त्याच्यामुळे लोकांना ते ॲक्च्युली लोक एक्सेप्ट पण करतात की तू तसा आहेस. करेक्ट. त्यामुळे तो हेट पण मिळत असेल, मग तू काय सांगू शकशील त्या हेट बाबतीत? माझ्या मते तो हेट ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. राईट. कुठल्याही निगेटिव्ह शेड करणाऱ्या कलाकारासाठी ऑडियन्सचा हेटरेट किंवा ऑडियन्सला तुमच्याबद्दल जर राग येत असेल तर ती तुमच्या कामाची पावती आहे. त्यामुळे एवढंच म्हणीन प्रांजळपणे की थँक्यू सो मच, असाच राग करत राहा रवीचा. आणि आता तू जेव्हा असं सगळं श्रीकांत आणि सगळं ते झालं, त्यानंतर आनंदी लक्ष्मी निवास मध्ये गेली, मग तेव्हा तुझ्या मनात काय आलं होतं की आता माझी एक भाची, माझी लाडकी भाची जेव्हा जाते दुसऱ्याच्या घरी, मग तुला काय वाटलं तेव्हा? तेच असतं ना की आपली वस्तू जी असते ना ती आपण कशी वापरली किंवा काहीही केलं तरी ते आपण करत असतो, दुसऱ्याने कोणी घेऊन जायची नाही. ते तसंच आहे की ती माझ्या भावाची मुलगी आहे, ती माझी भाची आहे, तर ती यांच्याकडे काय जाणार, आणि तिला ऑलरेडी भावनाचा खूप राग आहे, तर तिला हिच्याकडे तर पाठवायचंच नाही आहे. त्यामुळे आणि सुपर्णा अशी आहे ना, ती
म्हणजे ती वाईट नाहीये पण ती स्वार्थी आहे. तिला सगळं माझं 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 तसंच आनंदी माझी आहे तर ती माझ्याकडेच राहिली पाहिजे असं तिचं मत आहे. त्यामुळे ती भावनाकडून तिला परत आणायला ती काही करेल मग. किती छान. म्हणजे तू आता लवकरात लवकर घेऊन जाणारच का तिला? तर ती हा तुम्ही असा प्रश्न विचारले की आम्हाला पुढचा स्क्रीन प्ले सांगावा लागेल जो आम्ही अजिबात सांगत नसतो. हा. आणि आता ती सुपर्ण आहे, ती स्वतःच असं सहजासहजी सोडत नाही, तर त्यामुळे तुम्हीच विचार करा ना. करेक्ट. बरोबर, अगदी बरोबर बोललीस. मग पण तुम्ही हे जे कॅरेक्टर अनुभवताय किंवा साकारताय, पण ऍज अ दुष्यंत आणि सुप्रीती त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमचे रिव्ह्यूज काय त्या बाबतीत? सिरियलच्या बाबतीत का कॅरेक्टरच्या बाबतीत? कॅरेक्टरच्या बाबतीत. गंमत असते प्रत्येक कॅरेक्टर करणं ही. माझ्या मते माझा विचार हाच असतो की असं काय करता येईल रवी साकारताना की जे याच्या आधी मी केलेलं नाही आहे. म्हणजे निगेटिव्ह भूमिका आहे किंवा खलनायक आहे ती गोष्ट तर झालीच, पण ॲक्टर म्हणून तुला वेगळ्या प्रकारे रवी कसा पोर्ट्रे करता येईल हा एक विचार प्रत्येकच कलाकार करत असतो. सो मीही तो करतो. आणि सिरियलचे डायनॅमिक्स जे आहेत की तो कसा वागतोय. मग लक्ष्मी आणि निवास वयाने जरी मोठे असले तरी तो जो राग आहे किंवा तो जो एक वयाचा आदर न ठेवणारा जो ॲटिट्यूड आहे रवीचा तो साकारणं थोडंसं कठीण असतं आपल्यासाठी. कारण हर्षदाताई तुषारदादा सगळे सिनियर आहेत. सो ते थोडंसं एक दडपण कलाकार म्हणून असतं. सो त्याच्यावर फोकस करणं चालू असतं. पण इन ऑल इट्स अ न्यू एक्सपिरियन्स, नवीन रोल, नवीन अनुभव. जुनी माणसं जरी असली म्हणजे जुनी माणसं म्हणजे एक्सपिरियन्स तर ते आहेतच, पण परत एकदा काम करतोय या हिशोबाने जरी असलं तरी या शोच्या अनुषंगाने गोष्टी बदलणाऱ्या ज्या आहेत त्या अनुभवण्यात एक वेगळी मजा आहे. सो तो आनंद घेणं ही मजा आहे एव्हरी डे. पण तुझं कसं? माझं म्हणजे सुपर्ण आणि सुप्रीती हे खूपच वेगळे आहेत. म्हणजे एक स्वभावाच्या बाबतीत Correct. क्लासीनेस आहे दोघांमध्येही. पण माझा जो स्वभाव आहे, सुप्रीतीचा जो स्वभाव आहे तो सुपर्णाचा खूपच वेगळा आहे. म्हणजे मी खूपच अशी बबली टाईप आणि चाइल्डिश आहे. म्हणजे मी म्हणजे ठीक आहे तर मी आहे सुप्रीती साईडवर असली की सगळे हसत असतात. हसत असतात. हा इतकी म्हणजे गोड मी आहे ती. सुपर्णा जशी रागात असते ना, मी तशी बिलकुल नसते. मी ही हा हा हु हेच चाललेलं असतं Very माझं दिवसभर. त्यामुळे खूप डिफरंट आहे दोन्ही सुपर्णा आणि सुप्रीती. पण मला सुपर्णा करताना खूप मजाही येते कारण मला पहिल्यापासूनच निगेटिव्ह शेड्स किंवा निगेटिव्ह कॅरेक्टरचं फॅसिनेशन आहे आणि मला ते जास्त करायला आवडतातही. मी तशी नसले तरीही, कारण त्यात खूप चॅलेंज किंवा एक वेगळं हे आहे, त्यामध्ये खूप शेड्स असतात, तुम्हाला प्ले करता येतं तुमचं कॅरेक्टर. सो ते करायला मजा येते. पण माझं ॲज सच निगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे, पण ग्रे शेड आहे थोडीशी की नाही ती अशी आहे तर तिला ते पाहिजेच आहे. सो असं आहे तर ते अजून जास्त मजा येते. आणि समोर इतके म्हणजे एक्सपिरियन्स आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा हे करायला मिळतं तेव्हा अजून मजा येते आणि छान वाटतं म्हणजे ओव्हरऑल. Absolutely. तुम्हाला असं नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला मजा येते की नॉर्मल असं एक शांत किंवा असं पॉझिटिव्ह कॅरेक्टर? प्रत्येक कॅरेक्टरची आपापली मजा आहे. सो मजा दोन्हीकडे येते. निगेटिव्ह पहिल्यांदा करत असल्यामुळे थोडासा जास्ती मजा येते. पण जसं मी म्हटलं तसं की नॉर्मल शांत प्ले करण्यात पण त्याची आपली एक वेगळी मजा आहे, त्याची एक वेगळी ब्युटी आहे. निगेटिव्हमध्ये तुम्हाला थोडंसं फुटेज जास्त मिळतं माझ्यामध्ये, कारण तुम्ही कटकारस्थानं करता आणि मग महत्त्वाच्या पात्रांना तुम्ही त्रास देता. सो त्याची एक मजा वेगळी आहे. दोन्हीमध्ये इक्वली मजा येते माझ्या मते. कुठल्याही कलाकाराचं हेच असेल. तुला? हां, मलाही सेम. जसं कॅरेक्टर आहे त्याची जी मजा आहे ती जर घेता आली तर अजून कॅरेक्टर उठून दिसतं. मग ते कुठलंही असो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठलंही असो, ते कॅरेक्टर जर तुम्ही जगत असाल ना, ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचत असेल तर ते कुठलंही कॅरेक्टर असेल तरी Absolutely. मजा येणारच. Absolutely. आता जसं तू म्हणालास की कटकारस्थान करायला मला मजा येते, मग आता नवीन कटकारस्थान काय येणार आहे प्रेक्षकांना? नवीन कटकारस्थानं भरपूर आहेत, Correct. पण ती जर आताच सांगितली तर मग सरप्राईजची मजा काय तेच राहील. ना, मग सिरियल काय बघणार ना. म्हणजे येत आहेत नवीन आता. नाही, आणि मुळात सिरियल तरी बघतील, म्हणजे आमच्या आणि सिरियलच्या प्रेमापोटी नक्की बघतील. पण कटकारस्थानं सांगितली तर ते बघण्यातली मजा मजा निघून नाही. जाईल. हां. बरं, म्हणजे आम्ही वाट बघू. आणि Yes. actually आतुरता आहे की आता नवीन काय. थँक्यू सो मच. मग तुम्हाला सेटवरती सगळ्यात जवळ कोण आहे किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण असं छान वाटतं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असं? सगळेच आहेत, पण मुद्दामून असं सांगायचं झालं तर माझं आणि सुप्रीतीचं शूटिंग, जसं मी म्हटलं आमचं घर वेगळ्या लोकेशनला आम्ही शूट करतो, तर मग मी आणि सुप्रीती कायम एकत्र काम करतो.
किंवा लंच ब्रेकमध्ये पण आम्हा दोघांनाही सवय आहे की आम्ही घरनं जेवण घेऊन येतो. सो आमचं खाणं एकत्र असतं, संध्याकाळचा नाश्ता एकत्र असतो. सो तो बॉन्ड माझ्या मते सगळ्यात जास्ती माझा सुप्रीतीसोबत झालेला आहे. माझी आई आहे, ती असते आता. इनिशियलच्या काही एपिसोड्समध्ये माझी आईचं कॅरेक्टर नव्हतं. माझी So, आई होती तेव्हा. तुझी सो ऑफकोर्स राधिकाताई बरोबर तो बॉन्ड होता किंवा दादासोबत तो बॉन्ड होता, राजेश दादा. राजेश दादासोबत तो बॉन्ड होता. आता माझी आई आलेली आहे, सो कस्तुरी मॅम आलेले आहेत. सो तो बॉन्ड आमचं शूटिंग एकत्र लागत असल्यामुळे सगळ्यात जास्ती बॉन्ड असाच झालेला आहे. पण अगेन जसं मी म्हटलं तसं की हर्षदाताई, तुषारदादा किंवा इवन बाकी सगळेच, अनुज असेल, निखिल असेल, महेश असेल किंवा दिव्या असेल, हे सगळे म्हणजे काम जरी याच्या आधी एकत्र केलं नसलं तरी चेहऱ्यानी ओळखत असतोच आपण एकमेकांना. सो जेव्हा एकत्र शूट असतो तेव्हा ग्रुपची मजा असते, जेव्हा आमचं शूट असतं तेव्हा आमची फॅमिलीची मजा असते. मजा असते. सगळ्यांसोबत व्यवस्थित बॉन्ड. सेम माझंही, कारण आमचे सीन एकत्र एकत्र असतात Correct. त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. इनफॅक्ट डे वन पासून डे वन पासून ऍब्सोल्युटली. खूप छान आमचं बॉन्डिंग आहे. आणि पहिला माझी आई होती तेव्हा आमचं तिघांचं होतं, आता ह्याची आई आली तेव्हा आमचं तिघांचं झालं Correct. परत. आणि बाकी इतर फॅमिलीज किंवा लक्ष्मी निवासमध्ये म्हटलं तर माझं भावना म्हणजे अक्षयाशी खूप छान बॉन्डिंग आहे. आमचे सीन्स कारण एकत्र असतात त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आम्ही एकत्र असतो सेटवर. अक्षय बरेच वेळा इथे येते किंवा आमचे scene आम्ही एकत्र तिकडे असतात. जातो. तर Correct. त्यामुळे म्हणजे अक्षयासोबत आहे. जरी ऑनस्क्रीन भावना आणि सुपर्णाची ही असली तरी पण ऑफस्क्रीन आमचं खूप छान आहे. Correct. चालेल. शेवटी तुम्ही एकमेकांना काय सांगू इच्छिता? अजून मुळात मला तुझ्या वाक्यातच प्रॉब्लेम आहे. शेवटी शेवटी नाही अजून खूप वर्ष सिरियल चालणार आहे. हा. इंटरव्ह्यूच्या शेवटी तुम्ही एकमेकांना काय सांगू इच्छिता? मी सुप्रीतीला हेच सांगेन की थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस बॉन्ड, फॉर शेअरिंग दिस स्क्रीन स्पेस विथ मी. इट्स लवली वर्किंग विथ हर. ॲक्ट्रेस म्हणून तर ती छान आहेच, माणूस म्हणून पण खूप गोड आहे पोरगी. आणि मी तिला कायम सांगत सुंदर स्वयंपाक बनवते सुप्रीती. त्यामुळे इट्स फन वर्किंग विथ हर इवन ऑन सेट अँड इवन स्पेंडिंग टाइम विथ हर ऑफ सेट. थँक्यू. थँक्यू. तू काय सांगू इच्छिते त्याला? सेम जसं आहे तसंच राहा, जोपर्यंत आपल्याला बरीच वर्ष सिरियल करायची आहे. Correct. ऑनगोइंग सुरूच राहणार आहे खूप वर्ष. सो असाच बॉन्ड अजून आपला वाढत जाईल आणि अशी छान खूप मज्जा करणार आहोत आम्ही अजून बरीच वर्ष. ॲब्सोल्युटली. मी आल्यापासून बघते की तुझ्या हातात स्पीकर आहे, तर तुला गाण्यांची आवड आहे की स्पीकरचं फॅसिनेशन आहे? गाण्यांची आवड आहे. हे आणि हे प्रत्येक सेटवर हा माझा सोबती असतो. म्हणजे फक्त हाच सेट नाही, याच्या आधी पण मी जेवढे प्रोजेक्ट्स केलेले आहेत हे प्रत्येक सेटवर चालू असतं. आल्यापासनं सकाळी जर याच्या गाण्यांचा आवाज नाही आला तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटत नाही. शी इज ॲब्सोल्युटली राईट अँड थँक्यू सो मच. म्हणजे माझे युनिटमधले बरेच मेंबर्स मला म्हणत असतात की अरे तू जेव्हा येतोस तेव्हा छान गाणी लागलेली असतात. सो हा माझा सोबती आहे सेटवरचा. म्हणजे फक्त मेकअप रूम मध्येच नाही, जिथे सीन चालू असतो आमचा तिथेही हा घेऊन येतो. शॉट झाला कट, ह्याचा आवाज सुरू. बापरे. ते सतत गाणी चालू राहिली पाहिजेत. माझ्या मते ती आवड असल्यामुळे असेल कदाचित. आणि मी विचारून घेतो, म्हणजे माझ्या दिग्दर्शकांना आधी मी विचारलं होतं, पहिल्या दिवशी पण विचारलं होतं की तुम्हाला चालेल का किंवा त्रास होणार असेल या गोष्टीचा तर मी नाही करणार. फॉर्च्युनेटली आमचे तिन्ही दिग्दर्शक खूप चिल्ड आउट असल्यामुळे मग ते ऑन सेटवर पण माझी गाणी चालू असतात. तुला पॉप म्युझिक आवडतं की सुदिंग? असं काही नाही, म्हणजे जनरली मी इन्स्ट्रुमेंटल ऐकतो. यानी इज माय फेवरेट आर्टिस्ट. सो इन्स्ट्रुमेंटल चालू असतं, पण सेटवर सगळं चालू असतं. सेटवर रहमान सरांची गाणी चालू काही असतात, चालू, mood वर बॉलिवूड depend आहे. म्युझिक चालू असतं, जुनी गाणी मला ऐकायला आवडतात. सो अगदी मधुबाला आणि मीना कुमारी तीही गाणी मी ऐकतो, मराठी गाणी मी ऐकतो. मला इन्स्ट्रुमेंटलमध्ये जॅझ आणि रॉक झोनमध्ये पण थोडा, ते मी एवढं जास्ती ऐकत नाही किंवा त्या आर्टिस्टची आणि त्या इंडस्ट्रीची मला फार कल्पना नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे. पण जे काही ऐकायला मिळेल ते ज्या दिवशी, जसं ही म्हणाली की ज्या दिवशी जो मूड असेल ती गाणी चालू असतात. तू गातोस की नाही मग? मी गायचो. आता मी गात नाही, आता मी गुणगुणतो. आता गुणगुणू शकतोस का? अरे बापरे, नको आज नको. बघा, सी यू गॉट द रिॲक्शन. म्हणून मी गाणं बंद केलं आता, बाकी काही नाही. असं लोकांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही मला. हेच बरं आहे, म्हणजे खरंच. नाही मी गात नाही, पण हा म्हणजे म्युझिक सतत चालू असतं सेटवर. आणि माझ्या मते ते शूटिंग करताना एक थोडा माहोल ज्याला आपण म्हणतो, तो एक Mood जो fresh शब्द आहे, राहतो. मूड फ्रेश राहतो. काम होत राहतं सायमल्टेनियसली, कळत नाही तुम्हाला. किंवा
एके दिवशी असं असतं की एखाद दिवशी खूप प्रेशर असतं सीन्स करण्याचं, डिलिव्हर करायचे असतात सीन, कधी कधी एपिसोड थांबलेला असतो काही सीनसाठी. मग तेव्हा जरा प्रेशर रिलीज करायलाही याची थोडी मदत होते असा फीडबॅक आलेला आहे सेटवरनं. सो गुड. चालेल, थँक्यू सो मच. मला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. Same आपण here. असेच भेटत राहू, गप्पा मारत राहू. Yes, निश्चित. नक्कीच नक्कीच Thank you so much. थँक्यू.